नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आज आपण श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री स्वामी चरित्र पारायणातील अध्याय 4 ते 6 ऐकणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी स्वामीचे स्मरण करूया। डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो। आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। चला तर मग भक्तिभावाने आणि एकाग्र मनाने श्री स्वामी चरित्र पारायण अध्याय 4 ते 6 ऐकण्यास सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गता अध्यायांच्या अंती अक्कलकोटे आले येती। नृपराया दर्शन देती, सोयीचे नेत्र राहती तयापुरी। चोळपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव। हे त्यांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे ते। चोळपाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता। सद्गुणीची चित्ता, आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येते, कामनाची ते धोरणी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने। व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देवशाहुनी। शरीर भोगे कसले, संसार तापे तप्त झाले। माया माया फसारा ते फसले, आयसे आले किती एक। भक्तजन अंतरी जय जय चिती, ते ती राजप्रवृत्ती। दृढचरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही त्यासी होती कल्पचरू। जे का नित्यक कुटील, त्या शास्त्रे केवळ। नास्तिका प्रति तत्काळ, योग्य शासन करत्याती। कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी। हसुनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी। साधू लक्षण यांच्या अंगी, कोणते हो वसत असे। ऐसे त्यांनी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले। तेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवले एक। एका भक्ताच्या घरी, पातली समर्थाची स्वारी। तेही दोघे अविचारी, होती बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती, बसविले भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपले चिती, चमत्कार म्हणती करू आरता। दर्शनेचू जनसंख्यात, पातले ते क्षणार्धात। समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली। दर्शन घेऊन चरणाचे, मंगळ नाम गर्जती वाचे। हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनंती। कोणी द्रव्य पुढी ठेविती, कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती त्याचे। कोणी नवसाते करती, कोणी आणून या देती। कोणी काहीच संकल्प करती, चरण पूजिती आनंदे। संन्याशी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती। क्षणैक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होती असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती। मोडली जनाची गर्दी, तो येऊन सेवे करी। संन्याशा पुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले। समर्थाने त्या दिवशी, स्पर्शन केला अंधकाशी। सूर्य जास्ता संचळाशी, तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयासी, अन्नदक्क व्रज असे। जे पातले खरू चळणा, त्याची झाली विटंबना। दंडवया कुस्ती जना, अवतरले येतिवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिसुद प्रेमळ भक्त। चतुर्थो अध्याय गोडहा। श्री स्वामी राजा अर्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा, अज्ञानमद छेदका भास्करा। पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता करा सदय तू। अक्कलकोट नगरात, एक तपपर्यंत। स्वामी राजवास करीत, भक्तभूत झाले। वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता सांगडे। धाव घेती स्वामीकडे, राजरजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शने घेऊ इच्छिती। आणि आपल्या नगराप्रती, आणुमंती त्यासी। बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी। एकदा त्यांच्या अंतरी, विचारे सापातला। दिवाण आणि सरदार, मानकरी जैसे थोर थोर। बसले असता समग्र, बोले रूपवर त्या प्रती। कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी। तरी आम्ही त्यासी, इनाम देऊ बहुत। कार्य जाणणी कठीण,
कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर. नृपा लगे पर्यायसी, आपली जरी इच्छा ऐशी, स्वामी त्या नाही वटपुरीसी, तरी मी आणीन त्याशी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे कुणी उत्तर, संतोषला तर नृपवर, तैसे ही सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणी त्या पारी तात्याने सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीचे दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती, तेथील जनाची पाहुणी भक्ती. धनी म्हणती त्याचे अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी ज्याची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्याशी, विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नादी परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढुनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करेती ब्राह्मण भोजले. दिदली बहुसाल दाने, याचक धन्य तृप्त केली. स्वामीची आपूजे प्रती, नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करिता सर्वदा. ऐशाने काही न झाले, केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मणी खिन्न झाले, विचार पडला त्यासी. मग लिहिली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपा प्रती. त्याच लागे विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. तो जरी तुम्ही समर्थाशी, घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रविण सर्व अंशा, चोळपाशी लागली आशा. त्यांच्या अंतरी भरवसा, जहागीराचा भोवसाळ. चोळपाने कर जोडूनी, विनंती केली मधुर बरचनी. कृपाळू होणी समर्थानी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान, जेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थानी हास्य करून. उत्तर चोळपा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हारराव नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समस्त सदा ऐकूत भावी भक्त. पंचमो अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणीची चिता हात, अक्षरे पंडित लिहित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंती, चोळपाविनी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती, बडोद्याशी चलावे. पासेन ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाच्या मणी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणून या त्यांच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ केला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसे. परिपावया यत्न करुणी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यानी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दाबिक साधना ते करी. त्यात ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यानी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण वसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावे अशी स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. त्यात झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी, काय सांगावे राजाशी. आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळून येतेसी. असं कोणी एक दिवशी, साधुनी योग्य समयासी. मेहनत घालून स्वामीसी, तात्यासाहेब निघाले. कपटगावचा मार्ग धरला, धर्मामार्गी मेना आला. अंतर साक्षी समजताला, गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाय उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊनी राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुटत, टेकिले हात तात्याने. मग अपयश ते घेऊन, बडोदेशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्न उपाय हो न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आडवी पुढती. सर्वत्राशी विचारते, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंतांचे नाव. नृपकार्याशी धरून यावं, आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्व ढोंगा याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी,
समर्थ क्रोधी बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भयाला मिळणी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताची, सत्वरे यावे बडोद्याशी. तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाराव वळी आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीबाई पेढी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगडीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत समस्त सदा भक्त परिशोध षष्ठो अध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट घे. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. पार्वती पतेश्वर महादेव. आजची संपूर्ण झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि सेवेला विराम देते. श्री स्वामी समर्थ.